मंडळी, आजकाल लोक चक्क पायातल्या चपला काढून थिएटरमध्ये पिक्चर बघायला जातात। एवढंच नाही तर थिएटरमध्ये सिनेमा हॉलचा नाही तर एखाद्या मंदिरात आल्याचा भास होतो। आता हे कशामुळे होतंय माहिती आहे का? महावतार नरसिम्हा या मूव्हीमुळे। जेव्हा या मूव्हीचा ट्रेलर आला तेव्हा किती लोकांना हा मूव्ही आवडेल याची मात्र शाश्वती नव्हती। मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने हा मूव्ही थिएटरमध्ये आला तेव्हा मात्र यानं थेट धुमाकूळच घातला। आता बघा, महर्षी कश्यप, भक्त प्रल्हाद, भगवान विष्णू, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यांच्या वेगवेगळ्या कथा तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय। शाळेत सुद्धा शिकवलं जातं किंवा मग घरातल्या ज्येष्ठांकडून सांगितलेलं असतं। त्यामुळे लोकांना साधारण कल्पना होती की यामध्ये नेमकं काय दाखवणार आहे। तरी सुद्धा लोकांनी महावतार नरसिम्हा पाहायला गर्दी केली। याचं कारण माहितीये काय होतं? याचं कारण होतं ॲनिमेशन। ही एक ॲनिमेटेड फिल्म आहे, त्यामुळे लोकांना यात आधीपासूनच फार इंटरेस्ट होता आणि झालंही असंच। मूवी रिलीज झाला तेव्हापासून ते आजपर्यंत हा मूवी ट्रेंड करतोय, ज्यानं लोकांना अजिबातच डिसअपॉइंट केलेलं नाहीये। आता यात नेमकं काय काय खास आहे, लोकांनी महावतार नरसिम्हा नेमका का बघायचा, याची कथा काय, यात काय चांगलं काय वाईट हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, सध्याचा काळ हा OTT प्लॅटफॉर्मचा काळ आहे। प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि वेगळं मिळालं तरच ते थिएटरमध्ये किंवा OTT साठी वेळ देत असतात आणि त्यामुळेच दिग्दर्शकांसमोर सुद्धा नवीन काहीतरी सादर करण्याचं एक मोठं आव्हान असतं। महावतार नरसिंह ही एक अशीच आगळीवेगळी सुरुवात आहे। याला आपण एका नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात असं म्हणू शकतो। ही एक फिल्म आहे ज्यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे परमभक्त प्रल्हाद यांची कथा दाखवण्यात आलेली आहे। ही कथा ज्या भव्यतेने सादर केली गेली आहे ती खरंच अद्वितीय आहे। या चित्रपटाच्या निर्मात्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये ते प्रेक्षकांसाठी अशाच पौराणिक कथा बनवत राहणार आहेत। महावतार युनिव्हर्स मधील ही पहिली फिल्म असून ज्या भव्य पद्धतीने ती तयार करण्यात आलेली आहे त्यावरून हे युनिव्हर्स निश्चितच जबरदस्त ठरेल असं दिसतंय। फक्त प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन ही भन्नाट फिल्म पाहणं फार गरजेचं आहे। आता येऊयात या चित्रपटाच्या कथेकडे। तर या चित्रपटाची सुरुवात होते महर्षी कश्यप यांच्या घरात जन्मलेल्या दोन राक्षसांपासून, म्हणजेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यांच्यापासून। हे दोघेही चुकीच्या वेळी संतती प्राप्त झाल्यामुळे राक्षस बनतात, जी खूप ताकदवान असतात आणि देवांशी लढा देतात। पुढे यातल्या हिरण्याक्षाला विष्णुदेव वराह अवतारात येऊन मारतात, तर हिरण्यकश्यप मात्र ब्रह्मदेवाकडून वर मिळवतो आणि जवळपास अमरच होतो। त्यानंतर हिरण्यकश्यप भगवान विष्णूशी सूड घेण्याचा निश्चय करतो, पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त असतो, त्यामुळे बाप लेकांमध्ये संघर्ष सुरू होतो। हिरण्यकश्यप स्वतःच्याच मुलाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो। शेवटी विष्णू नरसिंह अवतार घेऊन येतात आणि हिरण्यकश्यपचा वध करतात। हाच या चित्रपटाचा मुख्य घटनाक्रम आहे। आता ही गोष्ट आपण याआधी सुद्धा ऐकली असेल किंवा पाहिली असेल, पण यातली खासियत म्हणजे त्याचं सादरीकरण, ॲनिमेशन, दृश्य भव्यता आणि कल्पकता। साधारण 2 तास 10 मिनिटांची ही एक जबरदस्त फिल्म आहे जी पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येतात। ॲनिमेशन इतकं उत्कृष्ट आहे की हे भारतात बनलेलं आहे यावरती विश्वास बसणार नाही। विशेषतः नरसिंह आणि वराह अवतारांचे सीन बघण्यासारखे आहेत। कथा ज्या पद्धतीने सांगितली गेलेली आहे ती तुमचं लक्ष एका क्षणासाठी सुद्धा स्क्रीन पासून हटवू देत नाही। युद्धाचे प्रसंग, दिव्य शक्ती, वातावरण आणि स्पेशल इफेक्ट्स मस्त आहेत। भगवान विष्णूचे दोन्हीही अवतार ज्या भव्यतेने दाखवलेत ते पाहून आपण थक्क होतो। संपूर्ण 2 तास चित्रपट तुमचं लक्ष खिळवून ठेवतो। असं असलं तरी सुद्धा काही पात्र जसं की भूदेवी यांची रचना थोडीशी पाश्चिमात्य कार्टून सारखी वाटते, ज्यामध्ये भारतीयतेचा अभाव जाणवतो। यानंतर गाणी लक्षात राहतील अशी वाटत नाहीये आणि काही सीन अजून परफेक्ट बनवता आले असते। बाकी प्रल्हादची कथा मनाला भिडते। काही कथानक आपण याआधी सुद्धा ऐकलेले असतात, पण त्याला जे तपशिलात सादर केले गेले तो एक आगळा वेगळा अनुभव आहे। ही एक वेगळी फिल्म आहे। पौराणिक कथांना नव्या पद्धतीने समोर आणणारी एक नवी वाटचाल आहे। मुलांनी सुद्धा या फिल्मद्वारे मनोरंजनासोबतच या गोष्टी शिकाव्यात हीच यामागची कल्पना आहे। त्यामुळे ही फिल्म पूर्ण कुटुंबाने एकत्र पाहण्यासारखी आहे। बाकी यातल्या सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त व्हॉइस ॲक्टिंग केलेली आहे। प्रत्येकाचे आवाज त्यांच्या पात्रांशी अत्यंत सुसंगत आहेत। आदित्य राज शर्मा, हरिप्रिया मट्टा, संकेत जायस्वाल, प्रियंका भंडारी, वसुंधरा बोस, हरजित वालिया, संजित वर्तक, सांवरी याज्ञिक आणि दिनेश यांनी आपापले आवाज या पात्रांना दिलेत आणि त्यांच्या आवाजाने चित्रपटाचा स्तर सुद्धा उंचवलेला आहे। आता बोलूया चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल। तर अश्विन कुमार यांनी लेखन आणि दिग्दर्शन कमालीचं केलेलं आहे। त्यांनी ही संपूर्ण कथा अतिशय रंजक पद्धतीने मांडलेली आहे।
कथानकाचा प्रवाह खूप आकर्षक आहे आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. एकूणच सांगायचं झालं तर महावतार नरसिंह ही एक अप्रतिम फिल्म आहे, जी भारतीय ॲनिमेशन आणि पौराणिक कथांचे एक सुंदर मिश्रण सादर करते. पण तरी सुद्धा लहान मुलांना आणि तरुण पिढीला हे एक आकर्षक पौराणिक ॲनिमेशन वाटेल. पण ज्यांनी 1983चा भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहिलाय किंवा ज्या प्रेक्षकांना जागतिक दर्जाचे ॲनिमेशन माहिती आहे, त्यांना थोडीशी कमतरता वाटू शकते. पण तरी सुद्धा महावतार नरसिंह हा चित्रपट खूप प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. काही त्रुटी असल्या तरी तो भारतीय ॲनिमेटेड पौराणिक चित्रपटांची चांगली सुरुवात आहे. त्यामुळे थिएटरमध्ये एकदा तरी अनुभवायला हरकत नाही आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या बॉक्स ऑफिसवरती सय्यारा, सन ऑफ सरदार 2, धडक 2 असे अनेक बॉलिवूड चित्रपट धुमाकूळ घालत असताना सुद्धा त्या दरम्यान या ॲनिमेटेड सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. फक्त 4 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती तुफान कमाई केली आहे. हा सर्वाधिक रेटिंग असलेला भारतीय चित्रपट ठरलाय. मुख्य म्हणजे या चित्रपटात कोणीच हिरो नाहीये. हा क्राईम थ्रिलर किंवा ॲक्शन पट सुद्धा नाहीये, तरी सुद्धा त्याला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिलाय. बऱ्याच वर्षांनी असा चित्रपट रिलीज झालाय, ज्याचे सगळे शो हाऊसफुल सुरू आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 8 दिवस झाले असून सुद्धा या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही खूप जोरदार सुरू आहेत. या चित्रपटाचे रिव्ह्यू इतके चांगले आहेत की थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. या सिनेमाने एका आठवड्यात जगभरात 62.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाला IMDb वरती 9.6 असं रेटिंग मिळालेले. रेटिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याने भारतीय चित्रपटांना मागे टाकले. महावतार नरसिंह हा टॉप 1 हायेस्ट रेटेड चित्रपट ठरला. याआधी विक्रांत मॅसीच्या 12th फेलला 8.7 रेटिंग आहे, गोलमालला 8.5, नयाकनला 8.6, अनबेसिबमला 8.6, 3 इडियट्सला 8.4 तर अपूर संसारला 8.4 रेटिंग मिळालेलं आहे. आणि त्यानंतर महावतार नरसिंहाला थेट 9.6 असं रेटिंग मिळाले. बाकी आम्ही या सिनेमाला 4 स्टार रेटिंग देत आहोत. बाकी तुम्ही या सिनेमाला किती रेटिंग देताय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.